तीन जागांवर विधान परिषदेचं जागा वाटप पडलं. रायगड, नाशिक, जळगाववरून महायुतीत रस्सीखेच. नेत्यांच्या दिल्लीवारीनंतर सुद्धा जागा वाटपाचा तिढा सुटेना. जळगाव विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीत जुंपली. जागा न मिळाल्यास शिवसेनेची मैत्रीपूर्ण लढतीची तयारी. मंत्री आमदारांच्या बैठकीत एकमत. देशात इंधन दरवाढीचा भडका. गेल्या 11 दिवसात पेट्रोल ₹7.34 तर डिझेल ₹7.45 महागलं. इंधन दरवाढीमुळे देशात महागाईचा भडका उडण्याची शक्यता. इंधन दरवाढीचा शालेय विद्यार्थ्यांना फटका. बस भाड्यात मोठी वाढ होण्याचे संकेत. तर 3 दिवसच शाळा भरवण्याची अजब मागणी करत स्कूल अँड कंपनी बस ओनर्स असोसिएशनचं शासनाला पत्र. पेट्रोल डिझेलची साठेबाजी करू नका. जागतिक संकटामुळे पुरवठा साखळी विस्कळीत. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू. इंधन टंचाईवर मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. 5-5 लाख देऊन नगरसेवक उचलण्याचं काम. विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप. तर भाजपचे 100 नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा वडेट्टीवारांचा दावा. सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरण भूमिपूजन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरून मानापमान नाट्य. पत्रिकेत नाव नसल्यानं उपमहापौरांची पालिका आयुक्तांना पत्राद्वारे तक्रार. राजशिष्टाचार न पाळल्याचा आरोप. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या आगामी निवडणुकीत मोठा ट्विस्ट. नीलम शिर्केंची निवडणुकीतून माघार. वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा. मतीन पटेलची एसआयटी कडून तब्बल 8 तास चौकशी. मतीनवर निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप. एसआयटी प्रमुख संदीप मिटकेंकडून मतीनची चौकशी. सीबीआय कडून मोटेगावकरच्या खासगी क्लासेसची चौकशी सुरू. तर मोटेगावकरचे नातेवाईक सुद्धा चौकशीच्या फेऱ्यात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण. यंदा 131 जणांना पद्म पुरस्कार. तर महाराष्ट्रातील 8 मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान.